अरे तू जयकुमारच्या नादाला लागू नको. जयकुमार तुला दिसतोय तेवढा सोपा नाही. मुख्यमंत्री होणार त्यो व्हायला पाहिजे. नाही होणार, मुख्यमंत्री होणार. जयकुमार गोरे मुख्यमंत्री होणार. आणि त्याच्या लेवलचा माणूस ह्या सातारा जिल्ह्यात आपल्या नाहीच. दुसरा कोण आहे मला सांगा. यानं एकदा जनतेनं उभं राहायचं, निवडून येऊन दावायचं. तुला चॅलेंज आहे संजय राऊत. एकदा जनतेनं उभा राहा, निवडून येऊन दाखव. तुझी लायकी आम्हाला बघायचे. मी मेंढपाळ आहे, मसवड नगरपालिकेतला मसवडचा मेंढपाळ आहे मी. तू एकदा उभा राहा आणि निवडून येऊन दाखव, तर तुझी लायकी कळल आम्हाला. आम्ही 15 जण भाऊ आहे, सक्क चुलत भाऊ. अलगा मी कोटीची कामं मी नेली ती. माझ्या घरात सभा मंडप नेला, पाणी टाकी ती, माझी पाईपलाईन नेली, बंधारा बांधला, कोबीकरण केलं. जी जयकुमारकडं काम घेऊन जाईल का नाही, तो माणूस मोकळ्या हातानं माघारी येत नाही. मोकळ्या हातानं कधीच येत नाही. त्याचं कामच होणार. आणि विरोधकाचं बी होतं, विरोधकाचं सुद्धा होतं. तो पण तिथपर्यंत गेला तर. ही जनता महान तालुका आहे, सातारा जिल्हा आहे. अहो ही जयकुमारवर प्रेम करणारी माणसं आहे. मरूपर्यंत जयाभावाला सोडणारी माणसं नाही ती. जयकुमार गोरेला साथ दिली म्हणून तर आम्ही इथपर्यंत आहे. हे माणूस आहे. सदापोळानं 7 नारळ फोडलं सभा मंडपचं. माझं पोपट लक्ष्मण मासा. ओके. काय सांगताल आता तुम्ही जयकुमार गोरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात, तर त्यांच्यावरती आता टीका झालेली आहे. बर. संजय राऊत यांनी टीका केली होती. तुमच्या भावना अनावर झाल्या. तुम्ही त्यांच्याबद्दल संताप व्यक्त करताय. काय भावना आहेत? संजय राऊतानं काय टीका केली? संजय राऊताला एक सांगा की लगा हे जयकुमार गोरे भाऊ आमचा नेता संघर्षातनं एवढ्या ह्यातनं 4 वेळा निवडून आलाय आणि मंत्री झालाय. संजयची लायकी किती आहे? संजय तू एकदा तर निवडून आलाय का जनतेतनं? एकदा तर तू निवडून आलाय का? तू काय केलंयच माहीत आहे का? तू अख्खी शिवसेनेची वाट लावली. ती काय त्या बाईचं नाव र आकांत, तो दोघांनी अख्ख्या शिवसेनेची वाट लावली. अरे तू जयकुमारच्या नादाला लागू नको. जयकुमार तुला दिसतोय तेवढा सोपा नाही. जयकुमारनं ह्या मान तालुक्याचं नंदनवंदन केलंय. आणि तो बडव्या काय केलंय? तू कुठल्या प्रभागात काम केलंय एवढं सांग बरं बघू. तू कुठल्या प्रभागात काम केलंय? जाऊन शरणा कुणाच्या अडीअडचणी सोडवले ते असतो. तुझी लायकी आहे का तेवढी आमच्या जयकुमारवर बोलायची? 1 रुपयाचं काम तू कुठल्या प्रभागात केलंय? आमच्या तालुक्यात 1 रुपयाचं काम केलं एवढं दाखवायची तुझी लायकी आहे का? अरे तू भिकार चोट, एकदा मैदानात उतर आणि एकदा उभा राहा. 30 मतं पडली, तुझी लायकी आहे का तेवढी? पुन्हा बोलतो तो हरामखोर नुसता. अख्खी सेना संपवली तर त्या उद्धव साहेबाला बी कळना आणि कायच कळना. अख्खी सेना संपवलीस तो. आणि ती अक्का कोण मला माहीत नाही, पण लगा ह्या जयकुमारनं ह्या तालुक्यात पहिल्या वेळेला ज्या वेळेला जयकुमार आला त्यावेळेला त्यानं आम्हाला शब्द दिला की ह्या मान तालुक्यात मी 3 वर्षात पाणी आणीन. 3.5 वर्षात नाही आणलं तर राजीनामा देईल. त्या बहादरानं पाणीच आणून दावलं आम्हाला 3.5 वर्षात. आणि आत्ताही मान तालुक्यात. आणि तू काय केलंच? जयकुमारनं केलंही तुला माहीत नाही अजून. जयकुमार अरे त्याला 4 वेळा जनतेने निवडून दिला आहे. किती वेळा? 4 वेळा निवडून दिलंय. आणि तुला माहीत नसलं तर तुला सांगतो, आज बी 25 वर्ष जयकुमारचा घंटा बी कोण काढत नाही. 25 वर्ष जयकुमारच निवडून येणार आहे. पण तू एकदा रिंगणात उभा राहा ना. तुझी लायकी आम्हाला बघू दे. एकदा निवडून ये तू जनतेतनं. भिकारचोट लोकांची मतं खातूच आणि शिवसेनेचं वाटोळ. जाऊ दे, शिवसेना ती काय उद्धव येडच आहे, ते सोडून द्या विषय. तू सगळं वाटूळ केलं शिवसेनेचं त्या दोघांनी. आज सगळ्या तालुक्यामध्ये मसवडमध्ये निषेध मोर्चा काढला.
देवडीमध्ये, वडूजमध्ये, पंढरपूरमध्ये झाला, अकलूजमध्ये झाला. काय सांगणार? होणारच ना, होणारच ना. ह्या संजय राऊताची अवकात किती, ह्याची लायकी काय? ह्यो कवा जनतेनं निवडून आलाय का? कुणाच्या मतावर निवडून आलाय ह्यो? ही फुकाट खाओ. आता मला बोलायला लय वाट येत होतं, बरं ती बोलत नाही मी. ही फुकाट खाओ. ह्यानं एकदा जनतेनं उभं राहायचं, निवडून येऊन दावायचं. तुला चॅलेंज आहे संजय राऊत, एकदा जनतेनं उभा राहा, निवडून येऊन दाखव. तुझी लायकी आम्हाला बघायचे. मी मेंढपाळ आहे, मसवड नगरपालिकेतला मसवडचा मेंढपाळ आहे मी. तू एकदा उभा राहा आणि निवडून येऊन दाखव, तर तुझी लायकी कळलं आम्हाला. तू आमच्या जयकुमारवर टीका करतो का? आला का? जयकुमार या संघर्षातनं 4 वेळा आम्ही निवडून दिला ना, 25 वेळा निवडून देणार आहे. तुम्ही जयकुमार गोरे यांचे खंदे समर्थक आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? काय काय प्रसंग आहेत तुमचे? काय काय कामं केली त्यांनी तुमची? अहो मी 20 वर्ष मेंढ राखणारा माणूस आहे. 20 वर्ष मेंढ राखणारा माणूस आहे. पाटण तालुक्यात जाणारा, पंढरपूर तालुक्यात जाणारा, दुनियात जाणारा. ह्या जयकुमार गोरे भावनं मी जी सांगील का नाही, ती माझं एक छोटं, माझं किती मतदान आहे, माझं स्वतःच्या घरातलं, म्हणजे माझं स्वतःचं मतदान 80 आहे. स्वतःचं घरातलं. मग आम्ही 15 जण भाऊ आहे, सक्क चुलत भाऊ. अलगा मग कोटीची कामं मी नेली ती माझ्या घरात. सभामंडप नेला, पाणी टाकी ती माझी पाईपलाईन नेली, बंधारा बांधला, कोबीकरण केलं. जी जयकुमारकडं काम घेऊन जाईल का नाही, तो माणूस मोकळ्या हातानं माघारी येत नाही. मोकळ्या हातानं कधीच येत नाही. त्याचं कामच होणार. आणि विरोधकाचं बी होतं, विरोधकाचं सुद्धा होतं, तो पण तिथपर्यंत गेला तर काय. आणि हे संजय राऊत सांगतोय, अरे तुला संजय राऊत तुला सांगतो, तू फक्त एकच वेळा आमची महाराष्ट्राची मसवड तालुक्याची सातारा जिल्ह्याची विनंती आहे, तू एकदा फक्त जनतेत उभा राहा. तुझी लायकी आम्हाला बघायची. तू एकदा जनतेत उभा राहा, तुझी लायकी आम्हाला बघायची. तू आमच्या आमदारवर टीका करतो का? मंत्र्यावर तू त्याच्या पायाची धूळ सुद्धा नाहीच. तो आखी शेना संपवलीच. मंत्री जयकुमार गोरे यांना काय सांगायचं आहे तुम्हाला? त्यांनी संजय राऊत यांनी टीका केली जयकुमार गोरेंवरती, तर हो. त्यांना काय सांगायचं तुम्हाला? अहो करू दे ना टीका. त्यानं टीका केली बेकार चोटनं, त्यानं टीका केली म्हणजे काय, ही जनता महान तालुका आहे, सातारा जिल्हा आहे. अहो ही जयकुमारवर प्रेम करणारी माणसं आहे ती. मरूपर्यंत जयाभावला सोडणारी माणसं नाही ती. तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्या मागे उभा राहणार, त्यांना साथ देणार? कुणाला? जयकुमार गोरेंना कशी साथ देणार? आता त्यांच्यावर टीका केली. अहो साथ देणार म्हणजे जयकुमार गोरेला साथ दिली म्हणून तर आम्ही इथपर्यंत आहे. भावला जर आम्ही आता मागच्या वेळेला राष्ट्रवादी सत्ता होती, सदापोळाला हे माणूस आहे, सदापोळानं 7 नारळ फोडलं, सभामंडपचं 7 नारळ फोडलं, इलेक्शन आलं की 7 नारळ फोडलं, त्याच्यानं काम झालं नाही. आणि ह्या कोडलकरवाडीने एकही मत न देता, मी पट्ट्यानं सांगितलं भाऊ की ह्या कोडलकरवाडीनं तुम्हाला आतापर्यंत मत दिलं नाही, पण बाटकी ग्रामपंचायत निवडणूक निवडून आणायची असेल तर कोडलकरवाडीला सभामंडप. अहो दुसऱ्या दिवशीची शिबिन, दुसऱ्या दिवशी काम, आणि दुसऱ्या दिवशी सभामंडप. बाळो खरं खोटं? एक सांगतो, जयकुमार सारखा ह्या महाराष्ट्रात कार्यकर्ता नेता असा परत होणे नाही. आता जयकुमार गोरे पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य झाले, परत जिल्हा परिषद सदस्य, परत आमदार, आता मंत्री झालेत. हो. त्यांनी काय व्हायला पाहिजे अजून पुढं? मुख्यमंत्री होणार त्यो. व्हायला पाहिजे नाही, होणार. मुख्यमंत्री होणार. जयकुमार गोरे मुख्यमंत्री होणार. आणि त्याच्या लेवलचा माणूस ह्या सातारा जिल्ह्यात आपल्या नाहीच. दुसरा कोण आहे मला सांगा? अहो त्याचं कार्य काय? एखादा बरं मला एक सांगा, कोणाला घेऊन जावं लागतंय का हो? सर्वसामान्य जाऊन जयकुमार गोरे भाऊला भेटतोय,
त्या माणसाचा प्रश्न तो माणूस सोडवतोय एका मिनिटात. काय सांगताय मला सांगा बरं, ही संजय राऊत काय सांगतोय हो? तर आता ते ग्रामविकास मंत्री आहेत, ते मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमची इच्छा आहे. आणि काय तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार मुख्यमंत्री होण्यासाठी? अहो होणार म्हणजे होणारच. काय करणार म्हणजे होणार. त्याचं कार्य आहे हो, त्या माणसाचं कार्य एवढं मोठं आहे बरं का. ते आता माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडणुकीला उभे राहावे अशी चर्चा आहे, किंवा लोक संशय व्यक्त करतायत की येणाऱ्या निवडणुकीला ते माढा लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला उमेदवार असतील. तर खरं आहे खोटं आहे? नाही, खासदारकीचा विषय नाही. आम्ही ह्यात हालू बी देत नाही भावला. आम्ही एवढी ताकद आहे आमची तालुक्यात नाही. आम्ही भावला जाऊ देत नाही. ही बेकार चोट कोणी बी येतील काय बी म्हणतील त्या आम्हाला काय घेणं नाही. आमच्या तालुक्यात आमचा माणूस पाहिजे. सोलापूरमध्ये लय लक्ष दिलंय पालकमंत्री. आव देऊ दे की मग, आता ते मंत्री आहे म्हणल्यानंतर दिलं पाहिजे. आम्हाला कुठं कमी केलंय? तिकडं लक्ष दिलं तरी आम्हाला कुठं कमी केलंय? आम्ही म्हणाल ती एका मिनिटात काम होतंय ना आमचं. आम्हाला काय कमी केलंय? मग जाऊ द्या ना तिकडं. आमचा मोठा नेता होती, आम्हाला काय अभिमानच आहे ना त्याचा. हा, धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.